आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विन जीवा सुख नोहे. एरती माईके दुःखाची जनिती, नाही आदी अंती अवसानी. अविनाश करी आपुलिया ऐसे, लावी मना पिसे गोविंदाचे. एरती माईके दुःखाची जनिती, नाही आदी अंती अवसानी. तुका म्हणे कामरणेची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे. एरती माईके दुःखाची जनिती, नाही आदी अंती अवसानी. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया. त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरु दास तुका. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्येचे अधिकरण. तेची बंधू श्री चरण, श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता. कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंद्य महाराष्ट्र भूषण असे असणारे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय महाराज यांचा 4 चरणाचा अत्यंत गोड आणि उत्कृष्ट अशा पद्धतीचा अभंग. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय महाराज मनुष्य जीवनाला आम्ही प्राप्त झाल्यानंतर आमच्या या मानवी देहामध्ये आम्ही नेमकं आपलं कोणाला केलं पाहिजे याचे कारण मीमांसा या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय महाराज मांडताना आपल्याला पाहायला भेटतात. किंवा या मानव देहाला प्राप्त झाल्यानंतर अभिलाषित असणारं मनुष्याचं जे गंतव्य स्थान आहे ते जर आम्हाला आमच्या जीवनामध्ये साध्य करून घ्यायचं असेल, प्राप्त करून घ्यायचं असेल, तर त्यासाठी नेमकं आम्ही काय केलं पाहिजे याची कारण मीमांसा म्हणजे हा अभंग. प्रत्येकाला आपल्या जीवनामध्ये सुखाची प्राप्ती व्हावी याची इच्छा असते, तळमळ असते. आणि जगद्गुरु तुकोबाराय महाराज म्हणतात की अरे बाबा, आपणाला जर काही सुख प्राप्त करून घ्यायचं असेल तर त्यासाठी आपण देवाला आपलं केलं पाहिजे. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विन जीवा सुख नोहे. अशा भगवान परमात्म्यालाच आपण आपलं केलं पाहिजे. तद व्यतिरिक्त, परमात्म्याच्या व्यतिरिक्त जे काही आहेत सर्व गोष्टी इतर त्या कशा आहेत? महाराज म्हणतात त्या सर्व दुःख स्वरूप आहेत, माईक आहेत, नाही का. एरती माईके दुःखाची जनिती, नाही आदी नाही अंती नाही अवसानी, नाही का. नाही आदी अंती अवसानी. मग अशा परमात्म्याला जर आम्ही केलं आणि इतराला जर आम्ही नाही केलं तर आणखीन फल काय? तर जसा परमात्मा अविनाशी आहे तसंच आम्हालाही तो अविनाशी स्वरूपाला प्राप्त करतो. अविनाश करी आपुलिया ऐसे, लावी मना पिसे गोविंदाचे. महाराज म्हणतात की त्या परमात्म्याला आम्ही आपलंसं केलं तर आम्ही देखील त्या अविनाशी असणाऱ्या पदाला प्राप्त होऊ. आम्हाला आमच्या जीवनामध्ये पुन्हा यावंही लागणार नाही आणि जावंही लागणार नाही, नाही का. तुका म्हणे कामरणेची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे. एरती माईके दुःखाची जनिती, नाही आदी अंती अवसानी. चिंतनास आरंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं आवश्यक आहे, नाम गरजेचं आहे. पवित्र पावनभूमी असणाऱ्या या अकनूर गावामध्ये भगवंताच्या असीम कृपेने, साधू संतांच्या कृपाशीर्वादाने, समस्त ग्रामस्थांच्या सामंजस्याने चालू असणारा हा 1 दिवसीय कीर्तन महोत्सव या ठिकाणी साजरा होतो आहे, संपन्न होतो आहे. त्याचं असणारं निमित्त औचित्य जवळजवळ आपणा सर्वांना ज्ञातच आहे, नाम माहीत आहे. आपण प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये एकमेकांच्या सणावारामध्ये सहभागी होतो, सुखदुःखामध्ये सहभागी होतो. त्याच पद्धतीनं आपल्या या गावातील असणारे सर्व पंचकृषीमध्ये नामांकित असणारे, माहीत असणारे, तसेच वारकरी संप्रदायावरती नितांत श्रद्धा असणारे हरिभक्तपरायण वैकुंठवासी श्यामराव बुवा गणूबुवा चव्हाण यांचं असणारं हे प्रथम पुण्यस्मरण. आणि त्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने समस्त चव्हाण परिवार तसेच त्यांचे असणारे नातू हरिभक्तपरायण शिवाजी बाबासाहेब बुवा चव्हाण
यांच्या माध्यमातून माझ्याकडे आलेली आजची ही कीर्तन सेवा आणि त्या योगानेच आपल्या सर्वांच्या दर्शनाचा हा सुवर्णयोग. आपण जर का पाहिलं तर प्रत्येक कला आल्यानंतर जाणं हे ठरलेलं आहे महाराज. जो कोणी म्हणून या देहाला प्राप्त झालेला आहे त्याचं जाणं देखील एक ना एक दिवस ठरलेलंच आहे, नाही का. वारकरी संप्रदायाच्या आपले भाषेत बोलायचं म्हणजे एथ उरो नाही आले अवतार. देवादिकांनी देखील अवतार धारण करून या मृत्यू लोकामध्ये आले तर जाणं हे प्रत्येक देवांना देखील जावं लागतं, तर आपणालाही जावं लागणारच आहे. आणि या दृष्टीनं जर का आपण विचार केला तर जातात तर सर्वच, परंतु जात असताना कोण किती जगला याच्यापेक्षा कोणी कशा पद्धतीनं जगला याला जास्त महत्व आहे. या दृष्टीनं म्हणून जर का आम्ही थोडासा विचार लक्षात घेतला तर आम्ही आमचं जीवन जगत असताना कशा पद्धतीनं व्यतीत केलं याला फार किंमत आहे महाराज. किती जगलो याला किंमत नाही. जगतात जन्माला आलेले तर सर्वच जगतायत. प्रत्येकाचा जीव म्हणून जो कोणी जन्माला येतो तो जीवन जगतोच आहे, परंतु प्रत्येकाचंच जीवन सार्थकी लागतं असं म्हणता येऊ शकत नाही. परंतु वारकरी संप्रदायामध्ये येऊन जो भगवान परमात्म्याची भक्ती करतो, ज्याने भगवान परमात्म्याची सेवा केलेली आहे, निष्ठेनं वारी करत असेल, भगवंताचं भजन पूजन करत असेल, निश्चित रूपाने त्याचं जीवन हे सार्थकी ठरतं, नाही का. आणि म्हणून या दृष्टीनं जर विचार केला, आपण नुसती आम्ही माळ धारण जरी आमच्या गळ्यामध्ये केली ना तरी जीवन सार्थकी होऊन जातं, नाही का. सांगायचंच झालं थोडक्यात अगदी एकाच दृष्टांताने फक्त विषय सांगून पुढे चलतो मी. ज्यावेळेस आम्ही आमच्या जीवनामध्ये जन्मजात आमचा मातुपितृ यांच्या दृष्टीनं जन्माला येतो तो जन्म वेगळा, आणि आपण ज्यावेळेस आम्ही आमच्या जीवनामध्ये गुरु करून घेत असतो ते गुरु अनुग्रह म्हणजे आमचा दुसरा जन्म असतो, नाही का. बघा तुम्ही, एक असणारा वारकरी अनेक घरामध्ये भिक्षा मागायचे, आज या घरी उद्या त्या घरी उद्या त्या गावी, तिथे भिक्षा मागायचं, 4 घरं भिक्षा मागायची, जे काही अन्न सेवन करायला भेटेल ते खायचं, उदरनिर्वाह करायचा, आपला चालायचा आणि भगवंताचं भजन पूजनामध्ये वेळ घालवायचा, व्यतीत करायचा. अशा पद्धतीनं चालणारा एक वारकरी एका घरी आला आणि घरी आल्याबरोबर भिक्षाम देही म्हटल्याबरोबर त्या घरात असणारी एक माता माऊली बाहेर आली आणि वाढण्यासाठी म्हणून समोर आली. पात्रमध्ये त्यांच्या असणाऱ्या हातामध्ये ते असणारे आणलेली भिक्षाही दिली आणि भिक्षा दिल्याबरोबर त्या ठिकाणी असणारा जो वारकरी होता ते म्हटला, अरे वा, चांगले संस्कार आहेत म्हटले बाळा तुला. अशा पद्धतीनं काय वय आहे म्हटले तुझं, दिसायला तर फारच आणखीन तरुण दिसते, फार कमी वय दिसते, परंतु संस्कार मात्र चांगले आहेत. ती म्हटली, काय नाही बाबा, एक माझं 20-22 वय आहे म्हटली. बरं बरं म्हटली, चांगले संस्कार आहेत म्हटली. या घरची कोण मुलगी सून नाही म्हटली, मी या घरामध्ये सून म्हणून आलेली आहे. बरं म्हटले, मग तुझे सासू वगैरे हो आहेत ना, त्यांचं वय काय आहे म्हटले. त्यांचं वय एक आत्ता म्हटले 7-8 वय असेल म्हटलं. कोणाचं? सासूचं वय किती? 7-8 वय आहे म्हटले त्यांचं. त्याला वाटलं, अरे दिसते चांगले आहे, संस्कार चांगले म्हणतोय, पण दिसतं तसं नाही म्हटले, नाही का. वय सासूचं विचारतं तर 7-8 वय म्हणून सांगते. बरं ठीक आहे, पती हो आहेत, वय 2 वर्ष आहे म्हटले आत्ता त्यांचं. पतीचं वय 2 वर्ष म्हटले. सासरा हो, मग पण ते अजून जन्मालाच यायचेत म्हटले. कसं काय म्हटले, त्यांनी अजून माळच घातली नाही. लक्षात आलं का? जेव्हा आम्ही आमच्या गळ्यामध्ये माळ घालतो तो आमचा एक नवीन जन्मच असतो, आणि खरं आमचं जीवन जे सार्थकी ठरतो तो आम्ही आमच्या जीवनामध्ये अनुग्रह घेतला, तिथून खरं आमचं जीवन भक्ती मार्गाला लागतं, तिथून खरी आमची असणारी जीवनाची सार्थकता ठरत असते. आणि या दृष्टीनं जर विचार केला, त्यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आपण या ठिकाणी सर्वजण जमलेलो आहोत. ते हरिभक्तपरायण वैकुंठवासी चव्हाण बुवा असणारेच शामराव बुवा चव्हाण बुवा यांचे असणारे प्रथम पुण्यस्मरण भक्ती संप्रदायामध्ये ज्यांनी आपलं आयुष्य व्यतीत केलं, गळ्यामध्ये पवित्र असणारी तुळशीची माळा धारण केलेली, आणि असे असणारे त्यांच्याच या पुण्यस्मरणाचा प्रथम पुण्यस्मरणाचा हा उत्सव. आणि हे करणं गरजेचं आहे. हल्ली काय झालेलं आहे, लोक याला विशेष रूपाने प्राधान्य द्यायला तयार नाहीत. कोणी करतं कोणी करत नाही. आपण पाहतो आणखीन इकडं चांगलं आहे महाराज, बरं आहेत. म्हणजे जशा पद्धतीनं आपल्या वाडवडिलांनी जे काही गोष्टी घालून दिलेल्या आहेत आपणाला परंपरा, ते अजून तरी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये चांगले आहेत, उत्तम पद्धतीनं खरंच जोपासलेले आहेत. आपण थोडंसं बाहेर गेलो, पुणे भाग शहर मुंबईसारख्या ठिकाणी गेलो तर मुलांना उत्तम पद्धतीचं शिक्षण दिलं जातं, आणि उत्तम एवढं शिक्षण देतात की ते उत्तम पद्धतीनंच बाहेर पडतात देशाच्याच, नाही का. मग बाहेर एकदा जर गेले आणि इकडं आई वडील गावी, मुलगा बाहेरच्या देशामध्ये कमी जास्त काही झालं, काही कारणाने जर आई वडील गेले तर त्यांच्या असणाऱ्या क्रियाविधीला देखील यायला त्यांना वेळ भेटत नाही. मग जो क्रियाविधी करण्यासाठी इथं यायला ज्याला वेळ नसेल, त्यांचं असणारं मासिक असेल, सामाई असेल, मासिक तिमाई असेल,
वार्षिक हे तर फार लांब, त्याला घालायला कुणाला वेळ आहे ते म्हणतात. पैसे देतो म्हणते, अरे पण पैसे दिलं म्हणजे ते होतं का नुसतं? हां, म्हणजे लोकांना याला प्राधान्य वेळ द्यायला नको वाटायला लागलेला आहे. लोक याला गौण समजतात. परंतु आपण जर थोडासा विचार केला, पाहिलं तर हे करणं गरजेचं आहे महाराज. का? त्याचं कारण म्हणजे अनेक प्रमाणं, अनेक उदाहरणं आपल्याला पाहायला भेटतील. आपण जर का थोडंसं विचार केला तर आपल्याला लक्षात येईल, ज्यावेळेस पांडवांचे असणारे पिताश्री पंडू राजा हे स्वर्गाधिकामध्ये गेले आणि गेल्यानंतर ज्यांना तिथे खाण्यापिण्यासाठी काहीच भेटेना असणारे नारद महर्षी विचरण करीत असताना त्या ठिकाणी गेले. आणि विचरण करत असताना नारदजींची गाठभेट झाल्यानंतर पंडू राजा म्हटले, अरे बाबा, माझे असणारे पुत्र मृत्यू लोकामध्ये आहेत, परंतु त्यांनी अजून देखील पिंडदान क्रिया विधी त्या ठिकाणी केलेला नाही. आणि त्यांना जाऊन तेवढं आपण सांगा की ते करा, कारण तोपर्यंत इथं मला खाण्यापिण्यासाठी काही भेटत नाही. आणि अशा पद्धतीनं ज्यावेळेस पंडू राजांनी नारदजींना सांगितलं आणि नारदजी ज्यावेळेस मृत्यू लोकामध्ये खाली येतात, आल्यानंतर पांडवांची गाठभेट होते, तेव्हा त्यावेळी त्यांना म्हणतात की अरे बाबांनो, तुमचे पिताश्री स्वर्गाधिकामध्ये प्राप्त झालेले आहेत, परंतु खाण्यापिण्यासाठी मात्र त्यांना त्या ठिकाणी भेटत नाही. मग एक काम करा म्हटले, तुम्ही आधी पिंड तर्पण विधी त्या ठिकाणी करा, त्याच्यानंतर त्यांना त्या ठिकाणी सर्व भेटेल. अशी आपल्याला पांडव प्रतापामध्ये ही कथा पाहायला भेटते. याचा अर्थ काय? याचा अर्थ या वर्ष श्राद्धाच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने दान धर्म ज्ञान ज्या काही आम्ही या ठिकाणी सर्व गोष्टी करत असतो, त्याचं असणारं फल म्हणून ते पुण्याचं त्यांना देखील त्या ठिकाणी प्राप्त होत असतं. म्हणून हे करणं गरजेचं आहे. आणि हे केवळ त्यांच्याकरिता म्हणून करायचं असं भाग नाही. काही लोक म्हणतील, महाराज त्यांच्यासाठी करायचे, बापाचं आणि पोराचंच पटत नाही. हल्ली फार वाईट परिस्थिती आहे महाराज, अवघड झालेलं आहे. घरामध्ये 5च लोक आहेत पण एकाला पटत नाही अशी अवस्था आहे. म्हणतील त्यांच्यासाठी करायचंय, नाहीच करायचं आम्हाला त्यांच्यासाठी. म्हणून जर असेल तर, पण फक्त त्यांच्यासाठी ह्या गोष्टी नसतात. त्या गोष्टी त्यांच्यासाठी जेवढ्या आहेत तेवढ्याच आपल्यासाठी. आपण जर का थोडासा विचार करा, आपल्या शास्त्रामध्ये मनुष्य म्हणून जेव्हा जन्माला येतो त्याच्यावरती काही संस्कार सांगितलेले आहेत. तसेच काही जन्मजात संस्कार असतात आणि त्याचबरोबर काही ऋण माणसावरती सांगितलेले आहेत. माणसावरती जन्मजात ऋण आहेत. स्वामी विवेकानंदांचं वाक्य आहे. स्वामी विवेकानंद तर म्हणतात, मनुष्य जन्माला येतो तोही ऋणामध्ये येतो, मनुष्य जीवन जगतो तोही ऋणामध्ये जगतो, आणि मनुष्य जेव्हा जातो तोही ऋणामध्येच जातो. म्हणजे मनुष्यावरती ऋण आहेत फार मोठे. मग त्याच्यामध्ये अनेक विस्तार आहे. मी जास्त विस्तार करत बसणार नाही. फक्त त्याच्यामध्ये अनेक ऋणांचं वर्गीकरण शास्त्रामध्ये 3 ऋणामध्ये सांगितलेलं आहे. ते म्हणजे एक देव ऋण, दुसरं ऋषी ऋण आणि तिसरं पितृ ऋण आहे. बाकीचा मी विस्तार करत बसणार नाही. जन्माला आलो, देवाचं ऋण आमच्यावरती आहे. जसं भगवंताचं ऋण आमच्यावरती आहे, तसं संत महात्म्यांचं, ऋषीमुनींचं आमच्यावरती काय आहे? ऋण आहे, म्हणजे कर्ज आहे. आणि जसं देवाचं, जसं संतांचं ऋण आमच्यावरती आहे, तसं ज्या आई वडिलांनी आम्हाला जन्माला घातलं, लहानाचं मोठं केलं, आमचं पालन पोषण केलं, तर हातावरच्या फोडाप्रमाणे आम्हाला वाढवलं, आम्हाला आमच्या पायावरती उभा केलं, त्या आई वडिलांचं आपल्यावरती ऋण आहे का नाही? अर्थात निश्चित त्या आई वडिलांचं देखील आमच्यावरती ऋण आहे. आणि ऋण आहे, त्या ऋणातून उतराई होण्यासाठी जो प्रयत्न करतो त्याला कृतज्ञ म्हटलं जातं. आणि ऋणातून उतराई जो होत नाही, ज्यांनी आपल्यावरती उपकार केला त्याच्यावरती अपकार करतो, त्याला कृतघ्न म्हटलं जातं. एक जीवन कृतज्ञतेचं जीवन आहे आणि दुसरं जीवन कृतघ्नतेचं जीवन आहे. याचा जर विचार केला, कृतज्ञतेचं जीवन असावं का कृतघ्नतेचं जीवन असावं? तर निश्चित कृतज्ञतेचं जीवन असावं. म्हणजे त्या उपकारातून उतराई होण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असलं पाहिजे. कृतज्ञतेचं जीवन मनुष्य जो जगतो त्याला या तर इथं जीवन जगत असताना सुखाची प्राप्ती होऊ शकत नाही. पदोपदी त्याला मान अपमान दुःखालाच सामोरं जावं लागतं आणि इथून गेला तरीही दुःखालाच प्राप्त होतो. परंतु कृतज्ञतेचं जीवन जो जगणारा असतो, म्हणजे त्या उपकारातून उतराई होण्यासाठी जो प्रयत्न करतो, त्याला इथे देखील सुखाचीच प्राप्ती होते. आणि या लोकांचा त्याग करून जेव्हा ते स्वर्गाधिकामध्ये प्राप्त होतात, ही मंडळी जरी या देहाने निघून गेली, महाराज म्हणतात, तरी देखील कीर्ती रूपाने ते काय असतात? शिल्लकच असतात. गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगामाती, राहिल्या त्या कीर्ती जगामाती. Give it
गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगामाजी. महाराज म्हणतात कृतज्ञतेतन पूर्वक असं असणारं जीवन ज्यांनी आपलं जीवन जगलेले आहेत, व्यतीत केलेलं आहे, ही मंडळी या देहाचा जरी त्याग करून गेली तरी देखील कीर्ती रूपाने ते काय असतात, शिल्लकच असतात. परंतु त्यासाठी जीवन कृतज्ञतेचं जीवन असलं पाहिजे. आणि असं एक जीवन म्हणजे ज्यांच्या पुण्यस्मरणानिमित्त आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. खरं तर मंडळींनी यांनी त्यांच्या जीवनामध्ये काहीतरी पुण्य केलं नाही का, काहीतरी पूर्वकर्म केलं चांगलं, म्हणून आज उत्तर कार्य एवढं चांगलं होतंय. उत्तर कार्य त्यांचंच होतं ज्यांचं पूर्व कार्य चांगलं असतं नाही का. नाहीतर एक एक जण जात आहेत परंतु लोक मासिक घालायला नसतात, कारण जीवनच तसं असतं. घरातलीच जवळ यायला तयार नसतात, अशी पण फार उदाहरणं आहेत नाही का. परंतु उत्तर कार्य त्यांचंच होत असतं चांगलं की ज्यांचं पूर्व कार्य चांगलं असतं. आणि असं एक जीवन म्हणजे आजची असणारी पुण्यतिथी ज्यांच्या निमित्ताने आपण या ठिकाणी जमलेलो आहोत ते हरिभक्तीपरायण चव्हाण बुवा असे असणारं त्यांचं हे एक जीवन आहे. असो, मी जास्त प्रस्तावनेमध्ये वेळ घेत बसणार नाही. या अभंगामध्ये जर का आपण पाहिलं तर या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय महाराज जन्माला आल्यानंतर मनुष्याने आपल्या जीवनामध्ये नेमकं काय केलं पाहिजे, त्याच्या गंतव्यस्थानापर्यंत जाण्यासाठी याचं उत्तम पद्धतीनं वर्णन महाराज या ठिकाणी करतात. प्रत्येकाला जीवनामध्ये जर का विचार केला एकाच गोष्टीची अपेक्षा आहे, ते म्हणजे सुख नाही का. काही मंडळी म्हणतील महाराज सुखाचीच सर्वांना अपेक्षा आहे, असं काय नाही. आज मला सांगा, आपण प्रत्येकजण कोणी ना कोणी सकाळ झाली म्हटलं 4 वाजले की तिथून आम्ही जे उठतो ते आमचं चालूच असतं, संध्याकाळी झोपेपर्यंत पळणं नाही का. मग हे जे पळतात ते काय नुसतं सुखाकरिता, कोण काय कामं रानातली चालू आहेत, कोणाचं काहीतरी कामाला जायचं आहे, कोणाला याच्यासाठी आम्ही उठतो, सुखाकरिता कुठं आहे असं जरी वाटत असेल नाही का, वाटत असेल तर म्हणतोय नाही का. तरी पण विचार जर आपण केला, ज्यावेळेस कारण मला परंपरा जर पाहत गेलो, हे आम्ही करतो कशाकरिता, ते कशाकरिता, ते कशाकरिता, हे पाहत 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 जेव्हा जाऊ तेव्हा शेवटी आम्ही जे पोचू ते म्हणजे केवळ सुख हेच उत्तर येतं. म्हणजे सर्वांना हवीशी असणारी गोष्ट आहे, कोणीच त्याला नको म्हणायला तयार नाही हो. न्यायशास्त्रामध्ये तर म्हटलेलं आहे सुख सुख नेमकं म्हणायचं कशाला. सर्वेषाम अनुकूल वेदनीयम सुखम. सुखाची व्याख्या करत असताना म्हटले सर्वांना अनुकूल अशी वाटणारी वस्तू त्याचंच नाव सुख आहे. म्हणजे सर्वांना ते हवंसं वाटतं, लक्षात घ्या. म्हणजे प्रत्येकाला मला सुखाची प्राप्ती व्हावी ही प्रत्येकाची इच्छा आहे हो. आम्ही आज रात्रंदिवस कष्ट करतो, काबाड कष्ट आमचे चालू आहेत, कशासाठी आहेत, केवळ त्या सुखाकरिता प्रयत्न चालू आहेत नाही का. आणि म्हणून माऊली ज्ञानोबराय देखील म्हणतात मज लागी दुःख भावे ऐसे कोणी भावे ना जीवे. अरे आम्हाला आमच्या जीवनामध्ये दुःख प्राप्त व्हावं ही जगात कोणाचीच इच्छा नाही, माणसाची तर नाहीच नाही. परंतु जीव म्हणून जरी आम्ही विचार केला तर त्या प्रत्येक पशु पक्ष्याची ही इच्छा नाही. सर्व सुखाची आशा जन्म गेला, सुखाची आशा जन्म गेला, जन्म
सुखाची आशा जन्म गेला. मनुष्य देहाला आम्ही प्राप्त झालो. कशाच्या इच्छेने? सुखाची प्राप्ती व्हावी याच्यासाठी प्रयत्नशील आहोत, परंतु त्याच्या आशेमध्येच जन्म चाललाय, नाही का? आता भेटेल, पुन्हा भेटेल, पुन्हा भेटेल, पुन्हा येईन म्हणत नाही मी, भेटेल म्हणतोय. हा, म्हणजे आम्हाला पुन्हा ते सुख प्राप्त व्हावं याच्यासाठी आमचे प्रयत्न चालू असतात, परंतु ते आम्हाला भेटतच नाही. हो का? कारण आम्ही ज्याच्या पाठीमागे धावतो यातून भेटावं ते साध्य, म्हणजे ज्या साध्याच्या प्राप्तीसाठी धावत आहोत ती साध्य प्राप्त करण्यासाठी दिशाच आमची चुकीची चाललेली आहे. विठाला विठाला. आणि म्हणून महाराज म्हणतात की त्याच्या आशेमध्येच आमचा काय होतो? जन्म निघून जातो, परंतु सुख म्हणून माणसाच्या जीवनामध्ये पदरामध्ये पडत नाही. आणि म्हणून प्रत्येकाला सुखाची इच्छा आहे. मनुष्याने जर थोडासा विचार केला तर मनुष्याला त्याच्या जीवनामध्ये सुखाची प्राप्ती होत असताना कितीही प्रयत्न केला, कितीही धावला, तर शास्त्राच्या दृष्टीने आपण विचार केला तर मनुष्य 3 अवस्थेच्या पलीकडे धावू शकत नाही. आणि मनुष्याने कितीही मिळवलं तरी पंचविषयाच्या पलीकडे त्याची मिळकत नाही का? बघा, कितीही धावू द्या, रात्रंदिवस नाही, दिवसाची रात्र, रात्रीचा दिवस करून धावू द्या. एक जणाला असंच म्हटलं, शाळा पेपर आलेले बोर्डाचे 12वीचे, रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र करून अभ्यास केला, मार्क लिस्ट आलं हातात. म्हटले किती? 40%. अरे म्हटले रात्रीचा दिवस दिवसाची रात्र करून धावलो आणि 40% मार्क. तो म्हटला हो, दिवसाची रात्र करायची आणि रात्रीचा दिवस करूनच अभ्यास केला, मग मार्क एवढे कसे काय? ते म्हटला रात्रीचा दिवस करायचा आणि दिवसाची रात्र म्हणजे रात्री झोपायच्या वेळी न झोपता अभ्यास करायचो आम्ही पूर्ण दिवसभर, नाही का? दिवसाची रात्र केली ना म्हणजे दिवसा निवांत गाढ झोपला. म्हणजे अशीच दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस अर्थ नाही घ्यायचा. मग रात्रंदिवस दिवसाची रात्र याचा अर्थ दिवसभर आम्ही जसं काम व्याप करून आम्ही जे चालू असतं तशाच पद्धतीनं रात्री देखील तितक्याच प्रयत्नाने आम्ही प्रयत्नशील राहून काम करणं. हे सर्व जे आम्ही करतो एवढं जरी करून पळालो आणि मिळवलं, महाराज म्हणतात 3 अवस्थेच्या पलीकडे पळू शकत नाही. जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती याच्या पलीकडे आमची धाव नाही. आलीच 4थी, एखाद्यानं जाता जाता कोणी कानाखाली, नाही का, मारलीच एखाद्याला जोरात तर बेशुद्ध, म्हणजे मूर्छा शास्त्रात म्हणतात, ती मूर्छा येऊन माणूस पडेल, ही 4थी अवस्था आहे. सामान्य व्यावहारिक दृष्ट्या बोलतो, म्हणजे याच्या पलीकडे आमची अवस्था नाही. आणि मिळवलं जीवनामध्ये, किती मिळवणार आहे मिळवून? 5 विषय, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, याच्या पलीकडे आमची मिळकत नाही. म्हणजे याच्या पलीकडे माणूस धावू शकत नाही आणि मिळवू शकत नाही. परंतु हे सर्व जे चालू आहे ते कशाकरिता? त्याचं उत्तर एकच, ते म्हणजे सुखाकरिता आहे. आणि असं जे सुख आम्हाला आमच्या जीवनामध्ये प्राप्त करून घ्यायचं आहे, हे घेत असताना मग नेमकं आम्ही काय केलं पाहिजे? महाराज म्हणतात त्याच्यासाठी आपण देवाला आपलं केलं पाहिजे. अभंगाच्या प्रथम चरण. Yeah.
आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विन जीवा सुख नोही. महाराज म्हणतात की अशा पद्धतीचं असणारं जे सुखासाठी आम्ही प्रयत्न करतो, ते सुख जर का आम्हाला आमच्या जीवनामध्ये प्राप्त करून घ्यायचं असेल तर त्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे? आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विन जीवा सुख नोही. आम्ही देवाला आपलं केलं पाहिजे. या प्रथम चरणामध्ये त्या सुखाच्या संबंधाने सांगत असताना जगद्गुरु तुकोबारायांनी अन्वय आणि व्यतिरेकाने या ठिकाणी सुखाची संबंधाने भाषा केली असं आपल्याला म्हणता येतं. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विन जीवा सुख नोहे. अर्थात देवाला आपण आपलं केलं तर आपणाला सुख आहे, हा अन्वय आहे. आणि देवाला जर आपण आपलं केलं नाही तर सुखही नाही, हा व्यतिरेक आहे. असा अन्वय व्यतिरेकाने जगद्गुरु तुकोबाराय महाराज या ठिकाणी सांगतात की बाबांनो, आपणाला जर हे सुख प्राप्त करून घ्यायचं असेल तर निश्चित रूपाने आम्हाला त्या परमात्म्याला आपलंसं केलं पाहिजे. कारण परमात्म्याशिवाय आम्हाला सुखाची प्राप्ती होऊ शकत नाही. त्याचं कारण असं आहे की जो परमात्मा आहे तद व्यतिरिक्त सुख कुठंच नाही. एक विषय, परमात्मा व्यतिरिक्त जगतात दुसरीकडे सुखच नाही ना. यो वै भूमा तत् सुखम नाल्पे सुखमस्ती. श्रुती माता सांगते की भूमा नाम तो परमात्मा, ते जे तत्व आहे तेच एक सुखरूप आहे, त्याच्या व्यतिरिक्त सुख म्हणून कुठं नाही. म्हणजे तो परमात्मा कसा आहे? सुखरूप आहे. म्हणून तर महाराज म्हणतात ना, पण परमात्म्या व्यतिरिक्त सुखरूप ऐसा दुजा कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा सारिखा. त्याच्या व्यतिरिक्त दुसरा सुखरूप जगात कोण आहे सांगा ना आम्हाला, महाराज म्हणतात. अर्थात त्याच्या व्यतिरिक्त सुखच दुसरीकडे नाही. मग सुख प्राप्त करायचं असेल तर आम्हाला कोणाकडे जावं लागेल? परमात्म्याकडे जावं लागेल. व्यावहारिक अनुभव आपला पाहायचा जर झाला, परमात्म्याला जर आम्ही आपलं नाही केलं तर आम्हाला सुख भेटू शकत नाही का हो? तुमचा अनुभव काय? महाराज सांगतायत ते सोडून द्या. तुमचा अनुभव काय ते सांगा. आपण जगतामध्ये वावरत असताना जर त्या देवाला नाहीच आम्ही म्हटलं तर आम्हाला सुख भेटू शकत की नाही भेटत? काय वाटतं? महाराजांचं प्रमाण आहे कसं आता हो म्हणायचं अशी भीती वाटते का? कारण काय आहे, आम्ही जगतामध्ये वावरत असताना जर विचार केला तर आम्हाला कुठं ना कुठं सांसारिक जीवन जगताना सुखाची प्राप्ती झाल्याचा अनुभव येतो ना. घर बांधलं, खरं सांगा दुःख होतं ना? होय म्हणते. सुख वाटतं. आणि दुःख झालं असतं तर आम्ही घरच बांधलं नसतं, घर सोडून गेलो असतो आम्ही. पण आम्हाला तसं वाटत नाही. आम्हाला घर बांधलं की आनंद होतो, गाडी घेतली आनंद होतो, काही नवीन वस्तू घरामध्ये आली की आम्हाला आनंद होतो. म्हणजे सांसारिक, आता तिथं काय देवाला आम्ही आपलं केलं का? गाडी आहे त्याला आम्ही आपलं केलं, आम्हाला अनुभव होतो ना. म्हणजे सांसारिक हा आता कशा पद्धतीनं अर्थ लावायचा तिकडं मला आता न्यायचं नाही, जास्त विस्तार मी करणार नाही. त्याचा खरा आनंद तो त्याचा का कोणाचा का काय त्याचा विस्तार मी आता करत बसत नाही. सांगायचं मला एवढंच आहे की परमात्म्याशिवाय एकतर सुख नाही, पण ते आम्हाला पटत नाही. आमच्या अनुभवाचं काय या दृष्टीनं मी बोलतो. आम्हाला सांसारिक जीवन जगत असताना सुख कुठेतरी प्राप्त होतं. मग ते सुख प्राप्त झालं मग आम्हाला होतंय ना, मग परमात्म्यालाच प्राप्त करायची काय आवश्यकता हा मनामध्ये प्रश्न येतो. आणि जर अनुभवाच्या दृष्टीने विचार केला, खरंच आम्हाला जर सांसारिक जीवन जगत असताना सुखाची प्राप्ती झाली नसती ना, 100% सगळेच आज कुंभमेळ्यामध्ये नागा साधूच्या ठिकाणी दिसले असते. का? सांसारिकाचा सर्व त्याग करून जे त्या ठिकाणी गेलेले आहेत आणि त्याच्यामध्येच जर सुख असतं तर हे कशाला आम्ही याच्या व्यापात आलो असतो. पण कुठंतरी आमच्या अनुभवाचा विषय घेतला विचारात तर सुख सांसारिक जीवन जगत असताना आम्हाला प्राप्त होतो. आता ते सुखचा विचार जर केला आणि मग परमात्म्याकडेही सुख आहे आणि सांसारिक जीवन जगत असतानाही मग आमच्या अनुभवाला कुठंतरी सुखाची प्राप्ती होती म्हणून जर विचार केला तरीही याच्यामध्ये परमात्म्याच्याच प्राप्तीत सुख आहे असं आपल्याला म्हणता येतं. का? थोडक्यात सांगतो ऐका. काय आहे हे, आम्ही सांसारिक जीवन जगत असताना खरं सांगा प्रयत्न किती आणि सुख किती? महाराज काय म्हणतात? सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे. अरे प्रयत्न आम्ही सुखासाठी करतो, एवढे मोठे प्रयत्न करतो तेव्हा सुख प्राप्त होतं, पण किती? जवसभर. आणि ते सुख जवसभर प्राप्त करून घेण्याकरिता दुःख किती प्राप्त होतं? डोंगर भरून आम्हाला दुःखाची प्राप्ती आहे म्हटली. म्हणजे हे कसं आहे माहिती आहे का? डोंगर पोखरायचा आणि चुहा प्राप्त व्हायचा नाही का? खोदा डोंगर निकला चुहा काय नाही का? तसं आम्हाला त्या असणाऱ्या सुखासाठी प्रयत्न करीत असताना दुःख डोंगरभर प्राप्त होतं, परंतु सुख मात्र तिळभर आम्हाला जवसभर कुठंतरी प्राप्त होतं. मग या सुखापेक्षा परमात्म्याचं सुख कसं आहे?
ते मात्र अलौकिक आहे. बघा तुम्ही, सांसारिक सुख आणि पारमार्थिक परमात्म्याला प्राप्त केल्यानंतर प्राप्त होणारं सुख याचा जर विचार केला तर कोणतं सुख श्रेष्ठ आहे? तर निश्चितच परमात्म्याच्या प्राप्तीचं सुख काय आहे? श्रेष्ठ आहे. सांसारिक सुख याचा विचार केला तर ते सांसारिक सुख कसं आहे? तर सांसारिक सुख हे दोषजन्य आहे. परमात्म्याला प्राप्त केल्यानंतर जे सुख आम्हाला प्राप्त होतं ते दोषरहित आहे. सांसारिक सुख हे क्षणिक आहे, नष्ट होणार आहे. परंतु परमात्म्याला प्राप्त होणारं जे सुख आहे ते सुख कसं आहे? तर ते नित्य सुख आहे. सांसारिक सुख आम्हाला जे प्राप्त होतं ते सुख अस्थिर आहे, परंतु परमात्म्याला प्राप्त केल्यानंतर प्राप्त होणारं सुख हे स्थिर आहे. संसारामध्ये प्राप्त होणारं सुख हे त्रिपुटीजन्य आहे, परमात्म्याला प्राप्त केल्यानंतर प्राप्त होणारं सुख हे त्रिपुटी विवर्जित आहे. संसारामध्ये प्राप्त होणारं सुख हे क्षणोक्षणाला कमी 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 होत जाणार आहे, तर याच्या उलट परमात्म्याला प्राप्त केल्यानंतर प्राप्त होणारं सुख हे क्षणोक्षणाला वाढणार आहे. याचा अर्थ प्रतिक्षणम वर्धमानम अशा पद्धतीचं आहे. आणि या दृष्टीनं जर विचार केला, खरं सांगा आता आम्हाला क्षणभर सुख प्राप्त व्हावं वाटतं का नित्य चिरकाल टिकणारं सुख प्राप्त व्हावं वाटतं? नित्य चिरकाल. आम्हाला दोषाने युक्त प्राप्त होणारं सुख असावं वाटतं का दोष रहित असा नित्य आम्हाला मिळावं सुख वाटतं? मग असं सुख पाहिजे तर मग विषयाला प्राप्त करावं लागेल का परमात्म्याला करावं लागेल? अर्थात परमात्म्यालाच प्राप्त करावं लागेल. आणि म्हणून महाराज म्हणतात, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विन जीवा सुख नोहे. त्याला जोपर्यंत आम्ही करणार नाही तोपर्यंत आमचं अभिलाषित जसं आम्हाला सुख हवं आहे तसं प्राप्तच होऊ शकणार नाही. आणि थोडासा विचार जर केला तर सांसारिक सुख, एक वस्तू मिळाली तर एकाच वस्तूपुरतीचा आनंद आहे का सर्व वस्तूचा आनंद होतो? गाडी घेतली, गाडी घेतल्याचा आनंद होतो का घर बांधल्याचा पण होतो? गाडी पुरताच आनंद मर्यादित आहे. 9चे 9 दिवस तेही, जास्त काळ नाही, नाही काय? त्याच्या पलीकडे आम्हाला आनंद होऊ शकत नाही. परंतु परमात्म्याला जर आम्ही प्राप्त केलं तर आनंद कसा होतो? सर्व सुखाचा आनंद होतो. का? कारण सर्व सुखरूप असणारा तो परमात्मा आहे. बघा, अनेक प्रमाण आहेत. सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी सोनार, सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर, सर्व सुखाचे आगर जणी म्हणे शारंगधर. जगद्गुरु तुकोबराय तर म्हणतात, तू का म्हणे काही न मागे आणिक, तू का म्हणे काही न मागे आणिक, तुझे पाही सुख सर्व आहे. बोला, तुझे पाही सुख सर्व आहे, तुझे पाही सुख सर्व आहे.
तुका म्हणे काही न मागे आणिक, तुझे पाही सुख सर्व आहे. महाराज म्हणतात त्या परमात्म्याला पाहिल्यानंतर, तो प्राप्त झाल्यानंतर आम्हाला प्राप्त होणारं सुख कसं आहे? सर्व आहे. अर्थात त्या परमात्म्याला प्राप्त केल्यानंतर सर्व सुखाची प्राप्ती आम्हाला होते. परंतु इतर विषयांच्या प्राप्तीच्या योगाने तसं सुख प्राप्त होऊ शकत नाही. मग तसं सुख हवं असेल तर निश्चित आम्हाला त्या परमात्म्यालाच प्राप्त करावं लागेल. आणि म्हणून महाराज म्हणतात की आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विन जीवा सुख नोहे. अर्थात त्या परमात्म्याशिवाय मग आम्हाला तसं सुख प्राप्त होऊ शकत नाही. त्या परमात्म्याला प्राप्त केल्यानंतर असं असणार अलौकिक सुखाची आम्हाला आमच्या जीवनामध्ये प्राप्ती होत असते. आणि म्हणून महाराज म्हणतात आपुला तो एक. मग तो आपुला त्या परमात्म्याला आपण केलं पाहिजे. त्याकरिता तोपर्यंत ही गोष्ट आम्हाला सुखाची प्राप्त होऊ शकत नाही. मग त्या परमात्म्याला आपलं असं करायचं म्हणजे नेमकं काय करायचं? आम्ही कोणाला आपलं करतो? आता हा भाग वेगळा आहे. नाही, आम्ही परमात्म्याला महाराज आपलं करा म्हणतात, पण आमचं नेमकं उलट आहे. आम्ही परमात्म्याला सोडतो, बाकी सगळ्यालाच आपलं करतो, नाही का? परंतु बाकी सर्वांना आपलं केलं म्हणजे ते सुख भेटेल असं म्हणता येऊ शकत नाही. आमचं कसं असतं? आपुला कोण? माझा मुलगा, माझी बायको, माझं नाही का वडील, माझी आई, माझे काका, माझे मामा, यांना सगळ्यांना आम्ही आपलं करतो, नाही का? म्हणून बायकोला आपलं केलं की सर्व सुख भेटतं. नाही, परमात्म्याचं. पत्नी भेटली म्हणजे सर्व सुख होतं नाही, मुलगा भेटला म्हणजे सर्व सुख होऊ शकत नाही. परंतु आपलं जर असं अविनाशी सुख आणि सर्व सुखाची जर का प्राप्ती करून घ्यायची असेल तर त्यासाठी आपलं हे आपणाला परमात्म्यालाच करावं लागतं. आणि म्हणून महाराज म्हणतात आपुला तो एक. त्या परमात्म्याला आपलं आपण केलं पाहिजे, देवाला आपलं आपण केलं पाहिजे. देवाला आता आपलं करायचं, परंतु आम्ही म्हणजे जो नित्य शाश्वत अखंड आमच्या सोबत राहणार आहे त्याला आपण आपलं केलं पाहिजे. लक्षात घ्या. पण आमचं नेमकं कसं आहे सांगू का? आम्ही बाकी सगळ्याला आपलं केलं, पण ज्याला करायला पाहिजे त्याला आम्ही करत नाही. आणि त्याचा परिणाम म्हणून मग सर्व सुखाची आशा जन्म गेला. आता नाही का? मग सर्व सुखाच्या आशेमध्ये आमचा जन्म जातो. कारण ज्याला आपलं करायला पाहिजे त्याला आम्ही आपलं केलं नाही, आणि ज्याला करायला नको पाहिजे त्याला आम्ही आपलं केलेलं आहे. म्हणून त्या परमात्म्याला आपण आपलं करा. आपुला तो एक देव करून घ्यावा. महाराज म्हणतात त्या परमात्म्याला आपलं एक करा. परमात्म्याला आपलं करायचं म्हणजे नेमकं काय करायचं? पण याचा विचार केला तर ज्या पद्धतीनं आपण माझी गाडी, नाही का, ज्या पद्धतीनं माझी शेती, माझं घर, माझी गाडी, माझी दाढी, माझी माडी, नाही का, असं जसं आपण म्हणतो माझं माझं माझं, तसं परमात्म्यालाही कधीतरी आपण माझा म्हटलं पाहिजे, नाही का? देव माझा म्हटलं पाहिजे. जर आम्ही तसं नाही म्हटलं तर मग तो आपला कसा काय होऊ शकणार नाही. त्याला आम्ही माझं हे आम्हाला म्हणता आलं पाहिजे. पण आम्ही माझं देवाला म्हणत नाही, इथं अडचण आहे. आणि जो देवाला माझं म्हणतो त्याला भक्त म्हणतात, आणि जेव त्याला माझं म्हणतो त्याला संत म्हणतात. आता भक्तापासून संतापर्यंत जाण्यासाठी पहिल्यांदा देवाला आपण आपलं म्हटलं पाहिजे. मग देवाने कधी त्याला योग्य वाटेल तेव्हा तो म्हणेल, पण त्याच्या आधी आपण तरी त्याला माझं म्हटलं पाहिजे. लक्षात घ्या. आणि म्हणून महाराज म्हणतात की आपुला तो एक देव करून घ्यावा, म्हणजे त्याला माझं म्हटलं पाहिजे. एक विचार, त्याला माझं म्हणायचं म्हणजे नेमकं काय करायचं? तर त्याच्याविषयीचं आपल्या अंतःकरणामध्ये प्रेम उत्पन्न होणं म्हणजेच त्याला माझं म्हणणं आहे. हा दुसरा विचार. कारण ज्याच्याविषयीचं अंतःकरणात प्रेम असतं त्यालाच मनुष्य माझं म्हणतो, नाही का? ज्याच्याविषयीचं प्रेम नाही त्याला मनुष्य माझं म्हणायला तयार नाही, भले ते रक्ताचं असू द्या, नाही का? आणि एखादं रक्ताचं नसू द्या पण अंतःकरणात प्रेम असू द्या, माणसं त्याला माझं म्हणतात. सांगायचं काय आहे की माझं आम्ही त्याला म्हणतो की ज्याच्याविषयीचं आमच्या अंतःकरणामध्ये प्रेम आहे. मग परमात्म्याला माझं म्हणायचं म्हणजे नेमकं काय करायचं? तर त्या परमात्म्याविषयीचं असणारं प्रेम आमच्या अंतःकरणामध्ये निर्माण झालं पाहिजे. आणि ते कसं असलं पाहिजे? सकाम निष्काम, नाही का? तर त्याच्याविषयीचं जे प्रेम आहे ते त्याच्याकरिताचं म्हणजे निष्काम अशा पद्धतीचं ते प्रेम असेल तर निश्चित रूपाने तो परमात्मा आपला झाल्याशिवाय राहत नाही. कारण परमात्म्याला सर्व काही भेटेल, सर्व लोक देतात, परंतु परमात्म्याला त्याला किंमत देत नाही. परमात्म्याला गरज कशाची असेल तर ती एकाच गोष्टीचं आहे, ती म्हणजे प्रेम आहे. त्याचा भुकेला आहे होतो थोर प्रेमाचा
दुष्काळ तयाला हाती दुष्काळ तयाला सोनं प्रेमाचा भेटेला दुष्काळ घोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. परमात्म्याला आम्ही सर्व काही जरी दिलं आणि त्याच्यामध्ये जर का प्रेम नसेल त्याचा काहीच उपयोग नाही. परमात्म्याला देत असताना काहीच देऊ नका, फक्त त्याचं विषयीचं प्रेम अंतःकरणात असेल तर परमात्मा तो आपला झाल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणजे परमात्म्याला आपलं करायचं म्हणजे नेमकं काय करायचं, तर दुसरा विचार असा मांडला होता की त्याच्याविषयीचं अंतःकरणामध्ये प्रेम धारण करणं, प्रेम निर्माण होणं म्हणजेच परमात्म्याला आपलं करणं आहे. आपुला तो एक देव करुणी घ्यावा म्हणजे त्याच्याविषयीचं प्रेम निर्माण होणं, त्याला आपलं होणं. माझं म्हणणं म्हणजे आपलं करणं. आणखीन आपलं कशाला म्हणता येऊ शकतं? आपण जर विचार केला, पांडवांनी देखील त्या परमात्म्याला आपलं केलं. ज्या वेळेस महाभारतीय युद्ध व्हायचं होतं त्यावेळेस दुर्योधन देखील देवाजवळ आला आणि अर्जुन देखील भगवान श्रीकृष्णाच्या जवळ आले. मग हे ज्या वेळेस जवळ आले त्यावेळी दुर्योधनानेही काही गोष्टी मागितल्या आणि युद्धासाठी अर्जुनही मागायला आला. परंतु कोणी काय मागितलं? ज्यावेळेस परमात्मा म्हणतात की मी एका बाजूला आहे आणि माझी 11 अक्षौहिणी सेना एका बाजूला आहे, दोन्ही वेगवेगळे आहेत, कोणाला काय पाहिजे बोला. दुर्योधन आधी आलेला होता, म्हटला मी आधी मागणार, नाही का? परमात्मा म्हटले परंतु मी युद्धामध्ये शस्त्र धारण करणार नाही, शस्त्र हातात घेणार. फार तर 4 गोष्टी कल्याणाच्या काय असतील तर तुम्हाला सांगतो बाबा. दुर्योधन म्हणाला इथं काय प्रवचन करायचंय आता? अरे युद्धामध्ये जायचंय आणि तुम्ही म्हणताय 4 गोष्टी सांगतो, हातामध्ये शस्त्र धारण करणार नाही, मी एकटा येणार, तुम्हाला घेऊन करायचं काय? त्याच्यापेक्षा तुमची असणे 11 अक्षौहिणी सेना मला द्या म्हणतो. आणि अर्जुन ज्यावेळेस म्हणतात त्यावेळेस तो म्हणतो मला काही नको, फक्त तू मला पाहिजे, फक्त तू मला पाहिजे आहे, मला बाकी तुझं काही नको. सांगतोय कशासाठी? त्यांनी अर्जुनाने भगवंताला आपलं केलं. परिणाम काय झाला? परिणाम विजय कोणाचा झाला? अर्जुनाधिका पांडवांचा झाला. का? त्याचं कारण त्यांनी भगवंताला आपलं केलं, हे त्याचं उत्तर आहे. सांगायचं काय आहे की आम्ही देवाला आपलं केलं पाहिजे. लक्षात घ्या, कोणत्याही संबंधाने करा मग, परंतु आपलं केलं पाहिजे. देवाला भक्ताशी नातं जोडता येते, भक्त म्हणून आम्ही त्याच्याशी नातं जोडू शकतो, बहीण भाऊ म्हणूनही आम्ही नातं जोडू शकतो, त्याच्याशी आम्ही मित्र म्हणून नातं जोडू शकतो. संत महात्म्यांनी परमात्म्याशी भक्ताचं नातं जोडलेलं आहे, काय का? त्या ठिकाणी असणारी सुभद्रा, द्रौपदी यांनी भावाचं नातं जोडलेलं आहे द्रौपदीने. त्याचबरोबर असणाऱ्या सुग्रीवाने मित्राचं नातं जोडलेलं आहे. म्हणजे कोणतंही नातं जोडा, परंतु परमात्म्याशी जोडा, म्हणजे त्याला आपलं करणं. म्हणजे परमात्म्याला आपलं करणं म्हणजे काय? परमात्म्याशी नातं जोडणं म्हणजे परमात्म्याला आपलं करणं. उदाहरणार्थ सांगायचं झालं, श्रीमद भागवत महापुराणामध्ये एक छोटी कथा आलेली आहे. ज्या वेळेस सर्व असणारं महाभारतीय युद्ध समाप्त झालं, धर्मराजा चक्रवर्ती सम्राटाच्या गादीवरती विराजमान झालेले आहेत, आरूढ झालेले आहेत, गादीवरती बसलेले आहेत. आता कोणी युद्धाला पुढे नाही आहे अशी अवस्था आहे. आणि अशा अवस्थेमध्ये आता खरं सांगा, आनंद व्हायला पाहिजे का दुःख व्हायला पाहिजे? काय वाटतं? आता गादी प्राप्त झाल्यावरच बोलतोय हो मी, मग तर बोला. गादी प्राप्त झाली, सम्राट नाही का, सार्वभौम राजा झालेले आहेत, मग आता दुःख व्हायला पाहिजे का आनंद प्राप्त जीवनात व्हायला पाहिजे? आनंद व्हायला पाहिजे, नाही का? कारण काय कमी आहे हो, सर्व काही गोष्टी त्यांच्या आधिपत्याखाली आहेत, राजे आहेत ते, मग आनंद व्हायला पाहिजे. परंतु ज्यावेळेस भगवान श्रीकृष्ण परमात्मा तिथून निघाले आणि धर्मराजा बसलेले होते, तर धर्मराजा असं खिन्न मन उदास होऊन त्या ठिकाणी डोक्याला हात लावून बसलेले.
भगवंतांनी पाहिलं ते म्हटले, अरे देवानी लक्षात आलं, म्हटले झालं काय नेमकं. धर्मराजांच्या जवळ आले आणि म्हटले, युधिष्ठिरजी दादा मला सांगा, म्हटले तुम्ही आता सार्वभौम राजा झालेला आहात आणि तरी आता कशाची चिंता आहे तुम्हाला, एवढं उदास का झालेला आहात. त्यावेळेस धर्मराजा म्हणतात की अरे बाबा, ह्या गादीकरिता आम्ही काय केलं. म्हटले अरे ज्यांची असणारी हाताची करंगळी पकडून आम्ही चालायला शिकलो, नाही का, ज्यांच्या हाताला पकडून आम्ही चालायला शिकलो, ज्यांच्या मांडीवरती बसलो, उड्या मारल्या, खेळलो, ज्यांच्या पाठीवरती आम्ही फिरलो, असे असणारे भीष्माचार्य अधिक असणारी ही सर्व मंडळी, यांना आम्ही मारलं. कशाकरिता, या गादीकरिता, या राज्याकरिता. मोह निर्माण झाला धर्मराजांच्या अंतःकरणात. आम्ही काय केलं. म्हटले आमचे असणारे भाऊ, त्यांचाच आम्ही वध केला, त्यांना आम्ही मारून टाकलं. कशाकरिता. तर उत्तर येतं फक्त गादीकरिता, या राज्याकरिता. आज ज्या वेळेस मी या राज्यामध्ये फिरतो, म्हटले असणारे त्यांच्या असणाऱ्या पत्नी आहेत, त्यांचं कुंकू आम्ही आमच्या हातानं पुसल्यासारखं झालेलं आहे. म्हटले आणि त्यांच्या असणाऱ्या पत्नी तशा अवस्थेमध्ये सगळ्या मला डोळ्यासमोर दिसतात आणि ते पाहिल्यानंतर जे दुःख मला होतं त्याचा परिणाम म्हणून मी उदास झालेलो आहे. अशा पद्धतीनं धर्मराजांचं बोलणं आहे. त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न करतात, परंतु धर्मराजे मात्र ऐकायला तयार नाहीत. अनेक वेगवेगळ्या पद्धतीनं सांगतात, परंतु त्यांच्याकडे बघण्याची दृष्टी त्यांची कशी होती, एक आपला लहान भाऊ जसे आहेत अर्जुन वगैरे, तसाच हा एक कृष्ण आहे म्हणून पाहत होते, बारका भाऊ म्हणून. आता बारक्या भावानं मोठ्याला सांगितलं म्हणजे पटत नाही. अरे माझ्यापेक्षा लहान, मला काय ज्ञानाच्या गोष्टी सांगतो असं वाटतं, पटत नाही. आणि प्रवचन बघा तुम्ही, एखाद्या तरुण मुलानं एक गोष्ट सांगणं आणि 80 वर्षाच्या आजोबानं तीच गोष्ट सांगितली, प्रभाव कुणाचा पडतो का. अनुभवाच्या गोष्टी असतात, नाही का. तसं अर्जुन भगवान श्रीकृष्णाच्या लक्षात आलं, दादांना आता यांना धर्मराजांना आपण सांगून काहीच उपयोग नाही म्हटले, मग त्यासाठी आता यांना कोणाकडे तरी वृद्धाकडे नेलं पाहिजे. मग म्हटले भीष्माचार्यांकडे नेलं पाहिजे म्हटले यांना. आणि म्हणून चला म्हटले आपण भीष्माचार्यजींचं दर्शन घेऊन येऊया. म्हणून सर्वांना घेऊन भगवान श्रीकृष्ण परमात्मा पांडवांना घेऊन भीष्माचार्यांकडे येतात. शरपंजरी पडलेले भीष्माचार्य, हलता येत नाही, डोलता येत नाही, काही नाही, अशा अवस्थेमध्ये समोर येतात, दर्शन घेतात, डोळे उघडतात. अर्जुन समोर दिसतो. अर्जुन समोर दिसल्याबरोबर भीष्माचार्य म्हणतात, कोण आहे. अर्जुन आहे. अरे म्हटले तुझा सारथी आला नाही म्हटले. लगेच भगवान श्रीकृष्ण परमात्मा समोर येतात आणि बोला म्हणतात, दादाजी बोला. म्हणते आलोय म्हटले मी. आलायस म्हटले तू. अरे वा वा म्हटले. नाही अरे म्हटले अर्जुनाला जवळ करतात आणि भीष्माचार्य बोलतात. इथं माझा मुद्दा आहे, आता ऐका नीट. भीष्माचार्यजी अर्जुनाला समोर बोलतात आणि म्हणतात, अर्जुन मला खरं सांग म्हटले, हा कोण आहे म्हटले. हा जो आहे उभा तो कोण आहे. कोण आहे म्हटल्याबरोबर लगेच अर्जुनजी म्हणतात, दादाजी म्हटले हे जे आहेत ना ते माझ्या मामांचे चिरंजीव म्हणजे वसुदेवाचे पुत्र भगवान श्री वासुदेव आहेत म्हटले. भगवान वासुदेव कृष्ण परमात्मा आहे म्हटले. आणि असं म्हटल्यावर भीष्माचार्य हसतात आणि म्हणतात, अरे अर्जुना म्हटले तुला जर विचारलं तो परमात्मा कोण आहे तर तू कधी म्हणतो मामाचा मुलगा आहे, कधी सचिव म्हणून त्याला परामर्श घेतो, कधी चिठ्ठ्या पाठवण्यासाठी दूत म्हणून त्याचा उपयोग करतो, तर कधी त्याला ज्ञान मिळत नसेल, काही संभ्रम निर्माण झाला तर ज्ञानाच्या गोष्टीही त्याच्याकडून प्राप्त करून घेतो, तर कधी आपला सारथी बनवून त्याला समोर तू घेतो. नेमकी तुझी नाती याच्या सोबत आहेत किती. यम मन्यसे मातुलेयम प्रियम मित्रम सुहृदोत्तमम आकोरो सचिवम दूतम सौहृदादत सारथिम. किती नाती तू जोडलेली आहेत बाबा याच्याशी. म्हणजे जवळ बघितलं तर सगळी नाती अर्जुनाने कुणाशी जोडलेली आहेत, तर सगळी नाती परमात्म्याशी जोडलेली आहेत. आणि अशी सर्व नाती परमात्म्याशी जोडणं म्हणजेच परमात्म्याला आपलं करणं आहे. आणि जगद्गुरु तुकोबराय आदी संत महात्म्यांचा जर आम्ही विचार केला तर यांनी देखील जी नाती जोडलेली आहेत ती कोणाशी जोडलेली आहेत. सर्व व्यावहारिक नाती ही सर्वच्या सर्व नाती त्या भगवंताशीच संतांनी जोडलेले. विठ्ठल आमुचे जीवन
माया बाप चुलता विठ्ठल भक्ती आणि विधाता विठ्ठल विरलाड नाही होता तुझा भव्याचा नाही विठ्ठल माया बाप चुलता विठ्ठल भक्ती आणि विधाता विठ्ठले विरलाड नाही होता मने आता नाही तू हेच म्हणायचं होतं पण चुकून तोंडातून विठ्ठल आमुचे हे प्रमाण गेलं. सांगायचं होतं नातं मला की त्या परमात्म्याशी असणाऱ्या संत महात्म्यांनी देखील आपली सर्व व्यावहारिक नाती कोणाशी जोडलेली आहेत? भगवंताशीच जोडले. विठ्ठल बाप माय चुलता विठ्ठल भगिनी आणि भ्राता विठ्ठले विण चाड नाही गोता तुका म्हणे आता नाही दुसरे. आम्हाला दुसरं या कोणी नाही. आमची आई आमचे वडील आमचा भाव आमची बहीण ही सर्व जर नाती पाहिलं तर एक विठ्ठल आणि विठ्ठलच आहे. नंतर महाराज म्हणतात ना त्वमेव माताच पिता त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव विद्या द्रविडम त्वमेव सर्वं मम देव देव. अर्थात सर्व नाती त्या देवाशी जोडणं आहे. कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता बहीण बंधू चुलता कृष्ण माझा. अर्थात सर्वच्या सर्व नाती त्या परमात्म्याशी जोडणं याचा अर्थ त्या देवाला आपण आपलं करणं आहे. आणि म्हणून महाराज म्हणतात आपुला तो एक देव करुणी घ्यावा. अशा पद्धतीनं त्या परमात्म्याला आपण आपलं करता येतं आणि केलं पाहिजे. आणि अशा पद्धतीनं आपलं केलं तर आपुला तो नाम तो हा दूरवाचक सर्वनाम आहे. हा समीपवाचक सर्वनाम आहे. तो आपला करायचं तो म्हणजे नेमका कोण? तो आता याचा विचार केला तर देव म्हणून तर सांगितलेला आहे नाही का. आपुला तो म्हणजे असणारा तो परमात्मा जो निर्गुण निराकार आहे तो परमात्मा आपला केला पाहिजे. एक जो सगुण निराकार आहे त्याला आपलं करणं 2 आणि जो सगुण साकार आहे त्याला आपलं करणं 3. आपुला तो एक तो कसा आहे म्हटले एकच आहे का अनेक आहे? परमात्मा एकच आहे. एकमेवा द्वितीयम ब्रह्म असं म्हणून जे सांगितलेलं आहे तो एक परमात्मा आहे त्याला आपण आपलं केलं पाहिजे. आता या 3 पद्धतीच्या तिघांना प्राप्त करण्याची वेगवेगळ्या पद्धती जास्त विस्तार मी करत बसणार नाही. महाराज म्हणतात की आपुला तो नाम तो असणारा निर्गुण निराकार सगुण निराकार सगुण साकार रूप एक सगळे अनेक पद्धती नाहीत पण मुळात कोण आहे? एकच आहे नाही का. असा असणारा जो एक परमात्मा आहे. आता जो एक शब्द आहे तो एक शब्द आम्ही कोणाकडे लावतो त्याच्यानुसार अर्थ देखील बदलतो. एक शब्द देवाकडे लावला आपुला तो एक देव आम्ही जर म्हटलं तर देवाची व्यापकता निर्माण होते. आणि तोच एक शब्द उचलून जर का आम्ही आपल्याकडे लावला म्हणजे आपलं करायचंय पण कोणाला? एक देवालाच करायचंय दुसरं कोणाला करायचं नाही असं म्हणणं म्हणजे आपली त्या परमात्म्याच्या संबंधाने असणारी अनन्यता सिद्ध होते. म्हणजे एक परमात्म्याला आपलं करायचंय आणि एकच करायचंय हे महत्वाचं आहे. आम्ही करतो परमात्म्याला. आता इथं बसलेली खरं सांगा आहो त्याला आम्ही कुठंतरी आमचं म्हणलंय म्हणूनच इथं थांबलोय. नाहीतर इथं यायचं आमचं कारण काय? इथं कीर्तनाला बसायचं कारण काय? अरे परमात्मा आमचा आहे त्याची कथा चालू आहे म्हणून आम्ही इथं आलो. म्हणून आम्ही कीर्तनाला भजनाला प्रवचनाला जातो का? कारण माझ्या परमात्म्याची कथा आहे नाही का. म्हणजे त्याला माझं आम्ही कुठंतरी म्हणतो म्हणून येतो. फक्त अडचण आहे एवढीच की आम्ही फक्त त्यालाच माझं म्हणत नाही तर त्याच्यासोबत बाकीच्यांनाही माझं म्हणतो नाही का. परंतु महाराज म्हणतात की आपला करायचा पण कसा? एकच परमात्मा करायचा आणि एकच माझं म्हणायचं बाकीच्यांना माझं म्हणायचं नाही. असं माझं केलं पाहिजे तर ते विशेष सुख आहे मग नाही का. आपुला तो एक. अहो कुंती माता ज्यावेळेस भगवान श्रीकृष्ण परमात्मा निघून जायला द्वारकेला जायचं म्हणत असतात त्यावेळेस जात असताना कुंती मातेनं जो भाव प्रकट केलाय ना परमात्म्याजवळ तो फार सुंदर भाव आहे. कुंती माता म्हणते अरे कृष्णा
तू परमात्मा आहे म्हणून कधी आम्हाला जाणवला नाही. कधी प्रत्येक वेळेला काहीतरी सोंग आमच्या घेऊन समोर येतो आणि आपलं असणारं ब्रह्म स्वरूप झाकतो, आमच्यावरती मायेचा पडदा टाकतो, पण तुझं खरं स्वरूप तू आम्हाला कळून देत नाही म्हटले. पण मला आज निश्चित कळलेलं आहे की अरे जगताचा असणारा करता नाही का, सर्व साक्षी असा परमात्मा असणारा जो कोणी आहे, या जगाचा मालक म्हणून जो आहे, तो दुसरा तिसरा कोण नाही, तूच आहे म्हटले. आज मला कळले. आता फक्त माझी एकच विनंती आहे म्हटली तुला, माझ्या अंतःकरणातून माझा मुलगा, माझा भाऊ, माझे वडील म्हणून असे जी माझे संबंधाचे असणारे जे दोरे निर्माण झालेले आहेत माझ्या अंतःकरणामध्ये अनेक, ती सर्व दोरे तोड आणि ती सर्वच्या सर्व दोरे तुझ्या चरणाशी लाव, एवढीच माझी विनंती आहे. आणि असा भाव अंतःकरणात निर्माण होणं म्हणजे एक परमात्म्यालाच आपलं करणं आहे. आणि म्हणून महाराज म्हणतात, आपुला तो एक देव करुणी घ्यावा. अशा पद्धतीनं त्या देवाला आपण आपलं केलं पाहिजे. एकच परमात्म्याला करायचंय आणि एकच म्हणून आम्ही आपलं त्याला केलं पाहिजे. आणि असं केलं तर ते नेविन जेवा जेवा तेने विन जीवा सुख नोहे. हे व्यतिरेकानं सांगणं आहे. एक अन्वयाचं सांगणं असतं आणि एक व्यतिरेकाचं सांगणं असतं. यत्र साध हे जिथे जिथे हेतू आहे तिथे तिथे साध्य आहे, त्याला सहज अन्वय सहचार म्हटलं जातो शास्त्रानुसार, नाही का. अर्थात अन्वय व्याप्ती म्हटलं जातं आणि दुसरी आहे व्यतिरेक व्याप्ती, म्हणजे साध्य अभाव हा हेतू अपे अभाव. जिथे साध्याचा अभाव आहे तिथं हेतूचाही अभाव हा व्यतिरेक असतो. तसं देवाला आपलं केलं की सुखाची प्राप्ती होते, हा अन्वयाने बोलणं आहे. आणि देवाला प्राप्त नाही केलं तर सुखाचीही प्राप्ती होणार नाही, हे व्यतिरेकानं बोलणं आहे. आणि हे म्हणून सुख जर का तुम्हाला पाहिजे असेल ना, तर मग त्या परमात्म्याला आपण आपलं केलं पाहिजे. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विन जीवा सुख नोहे. का हो? त्याचं कारण आहे सुखासाठीच मनुष्याची धावपळ. आता जास्त बोलले सुखावर नाही बोलायलाच नको आता, नाही का, 9 वाजलेले आहेत. एकच कारण सांगतो, मनुष्याचं ते स्वरूप आहे आणि प्रत्येकाची धाव आपल्या स्वरूपाकडे असते. खरं आहे का खोटं आहे? प्रत्येकाची धाव स्वरूपाकडे असते. बघा, आम्ही घरातून बाहेर पडलो, दुपार होईल, संध्याकाळ होईल, संध्याकाळ झाली, 11-12 वाजले, आता कुठं जाणार? कमीत कमी घराकडेच जायला बघेल का दुसरीकडे कुठं? घराकडेच येणार का? तिथं त्याचं घर आहे, तिकडं येतो तो. आम्ही एखादा माणूस गावाला गेला पाहुण्याकडे, 2 दिवस 4 दिवस 8 दिवस, किती दिवस राहील? 10 दिवस. याच्या पलीकडे नाही, थांबू शकणार नाही. तो म्हणेल बाबा तुझी गाडी, तुझी माडी, सर्व सगळं आहे, म्हटली एसी आहे सगळं, नाही का, फिरायला सर्व काय आहे. पण आता मात्र त्याला ते गोड लागत नाही. 4 दिवस 8 दिवस माणसाला बरं वाटतं, पण 9वा दिवस 10वा दिवस झाला, आता मग कधी घरी येतो, कधी घरी येतो याची काय लागलेली असते, अंतःकरणात जिज्ञासा होते. मग कधी घरी येतो म्हणून पळत येतो. मग भले तिथं टाकून अंतरून खालीच का होईना, पडणं होईना, पण तिथं आला की मग आता गाढ झोपतो. का? कारण ते त्याचं आहे. लक्षात घ्या, जे आपलं मूळचं आहे तिकडं माणसाला जाण्याची ओढ असते. महाराज बाहेर फिरल किती दिवस? 1 दिवस 2 दिवस, सप्ताह 7 दिवस, काला झाला की आता कधी घरी जातो, नाही का. तसंच आहे माणूस. दिवसभर नोकरी असे काही असू द्या, घरातून बाहेर पडला, संध्याकाळी घरीच येणार. जो व्यवस्थित चालत येतोय त्याचं सांगतोय मी. कुठं येणार? आणि जे चालत नीट येत नाही ती सुद्धा घरीच येते. बघा तुम्ही, दुसरीकडे जात नाहीत. भले त्याला नीट चालता नाही येऊ द्या, डोलत येऊ द्या, पण कुठं येतं? अहो त्याच्या ठिकाणी तर लय प्रामाणिकपणा असतो, लय नम्रता. जाता जाता एखाद्या खांबाला धडकला तरी सॉरी बरं का, चुकलं म्हणतं, नाही का. आणि असं डोलत जरी आलं तरी सुद्धा ते त्याच्याच बरोबर घरी जातो, दुसरीकडे जात नाही.
सांगायचं काय मला की मूळ स्वरूपाकडे आपली धाव असते, मूळ घराकडे धाव असते. तसं आपलं मूळचं स्वरूप म्हणजे काय, सच्चिद आनंद स्वरूप हे आमचं मूळ आहे. आनंद हे आमचं मूळचं स्वरूप आहे आणि त्यामुळे प्रत्येकाची धाव ही मूळच्या स्वरूपाकडे म्हणजे आनंद प्राप्त व्हावा याच्याकडेच आहे. त्यामुळे प्रत्येकाला जर हे सुख हवं असेल तर मग त्यासाठी परमात्म्यालाच आपण आपलं केलं पाहिजे, त्याशिवाय होणार नाही. आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेने विन जीवा सुख नोहे. कारण त्याच्या व्यतिरिक्त जेवढं काय आहे ते अनिक आहे, माईक आहे, दुःख स्वरूप आहे अभंगाच्या दुसऱ्या. आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेने विन जीवा सुख नोहे. हे रती माईके दुःखाची जनिती नाही आदी अंती अवसानी. महाराज या ठिकाणी सांगतात की अरे बाबा, अशा असणारं सुख जर आम्हाला प्राप्त करायचं असेल तर एक त्या देवाला आम्ही प्राप्त केलं पाहिजे, तर आम्हाला त्या सुखाची प्राप्ती होती. आणि त्या देवाला प्राप्त केलं नाही आणि त्याच्या व्यतिरिक्त इतराला प्राप्त केलं तर काय होईल, कारण देवाच्या व्यतिरिक्त जे आहेत ते सर्व एर आहेत. एरती माईके दुःखाची जनिती. मग जे एर आहेत ते कसे आहेत, माईक आहेत, अर्थात ते अनिक आहेत. जे जे अनिक आहे ते माईक आहे, जे जे माईक आहे ते दुःख रूप आहे. एक सोडला तर त्याच्या व्यतिरिक्त अनिक आहे, अनिक आहे ते माईक आहे, माईक आहे ते दुःख रूप आहे. बघा, अनिक न लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा. परमात्मा ज्यावेळेस महाराज मागणी करतात परमात्म्याकडे, त्यावेळेस तुझ्या व्यतिरिक्त आहे ते काय आहे, अनिक आहे. जे अनिक आहे ते माईक आहे आणि जे माईक म्हणजे हा नव्हे, हा माईक वेगळा आहे, हा आवाजाचा माईक आहे नाही का, तो माईक वेगळा आहे. माईक आहे जे ते अनिक आहे, जे परमात्म्या व्यतिरिक्त आहे ते अनेक आहे, अनेक आहे ते माईक आहे, माईक आहे ते दुःख रूप आहे नाही का. एरती माईके दुःखाची जनिती. मग ते सर्व दुःख रूप आहे. माईक म्हणजे काय, खोटं. माईक म्हणजे खोटं आहे आणि जे खोटं आहे ते दुःखालाच कारण होणार का सुखाला, दुःखाला कारण होणार. एखाद्याला भूक लागली, एखाद्याच्या पाहुण्याच्या घरी गेला, पोटामध्ये भूक लागलेली भरपूर, म्हटले अजून जेवण व्हायचंय, मग तेवढ्यामध्ये तो म्हटला
अरे फळं वगैरे काय आहेत फार दिसत आहेत, काचेमध्ये ठेवलेले तेवढे तरी द्या म्हटलं, तोपर्यंत ते तरी खाऊन पोटाची भूक भागवू द्या. म्हणून सांगावं म्हटलं. तेवढ्यात पाहुणा निघून घरामध्ये आतमध्ये गेलेला, हा बाहेर बसलेला आणि त्याने ते काचातले सर्व फळं काढून खाली घेतली आणि खाऊन पोट भरावं म्हणून हात लावला. लावल्याबरोबर खाण्यासाठी जवळ घेतला, तोंडात टाकला आणि चावला तर पोटच भरलं. का नाही, का भरलं नाही? कारण ती सगळी मातीची फळं. डाळिंब होतं, केळी होती नाही का, सफरचंद होतं, मोसंबी होती, पण सगळे कलर देऊन ठेवलेले, दिसायला खरे दिसत होते. पण ज्या वेळेस तोंडामध्ये टाकलं तर पोट भरेल का मातीच पडेल? तोंडामध्ये टाकलं तर आमच्या तोंडात मातीच पडणार आहे. तसं या संसाराला खरं म्हणून आम्ही जर धरायला गेलो तर तोंडात मातीच पडणार आहे नाही का. दुःखच आम्हाला प्राप्त होणार आहे, सुखाची प्राप्ती होऊ शकत नाही. का? कारण ते खोटं आहे, माईक आहे. जशी फळं काचत ठेवलेली दिसायला खरी दिसतात पण वास्तविक ते खरे नसतात, त्याला माईक म्हटलं जातं. तसं हा संसार जो आहे तो संसार आम्हाला जरी खरा वाटला तरी तो खरा नाही. महाराज म्हणतात तो कसा आहे? माईक आहे नाही का. अनिक न लगे माईक पदार्थ, आणि माईक असल्यामुळेच तो दुःख रूप आहे. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. संसार दुःख मूळ अनेक प्रमाण आहेत नाही का. याचा अर्थ ते माईक आहे म्हणून दुःख रूप आहे. आणि खरंच जर पाहिलं आणि त्या संसाराला आम्ही आपलं करायचं म्हटलं तर महाराज म्हणतात त्याला करताच येऊ शकत नाही. का? कारण तो मुळात नाहीच आहे, तर त्याला आपलं करणार काय नाही का. उदाहरणार्थ एक असणारी माता माऊली, जवळजवळ राहणारी घरं, आणि ती असणारी एक त्यातली शेजारची बाई आली आणि तिला म्हटली, अगं तुझ्या मुलानं माझं कडं घेतलं म्हटले, बोला म्हटले त्याला बाहेर काढ. बाहेर काढ, कडं घेतलं. ती म्हटली, अगं माझा मुलगा तसा नाही, तो घेणार नाही. समजून सांगायला ती ऐकायलाच नाही म्हटली. मी बघितलंय म्हटली, घेतलाय त्यानं कडा. आता हे उगच बोलणं बोलच अवसान आणून मोठ्या मोठ्याने ओरडायला लागली, अगं बोलव त्याला बाहेर. मी म्हटलं ना मी बघितलंय त्याचं कडं घेतलंय त्याने, बाहेर काढ बाहेर काढ बाहेर काढ. ती म्हटली, अगं नाही घेणार तो, नाही घेणार. असं म्हटल्यावर ती म्हटली, एवढ्या विश्वासानं तू कसं काय सांगू शकते की तुझ्या मुलानं कडं घेतलंच नाही म्हणून? अगं ती म्हटली, माझ्या मुलानं तुझ्या मुलाचं कडं घ्यायला मला मुलगा तर पाहिजे ना. हा, मला आधी मुलगा असला पाहिजे, तो चोरी करणारा निघला तेव्हा तो तुझ्या मुलाचं कडं घेईल, पण मला मुलगाच नाही, तो घेणार काय? तसं संसाराला आम्हाला आपलं करायचं जरी आम्ही म्हटलं तर मुळात महाराज म्हणतात, अरे तो संसारच नाही, करता काय आपलं? कारण तो कसा आहे? महाराज सांगतात, नाही आदी अंती अवसानी. तो आधी नाही, अंती नाही, मध्यंतरी, अवसानी, म्हणजे तिथेही तो संसार नाहीच आहे. त्याला आपलं करता कसं काय? पण आम्हाला दिसतो म्हणून ही सगळी संगतीन हा सर्व प्रपंच चालू आहे, पण वास्तविक तो संसार नाही हे बोलणं अजातवादाच्या दृष्टीने आहे. शास्त्रामध्ये दोन वाद आलेले आहेत, एक विवर्तवाद आहे, दुसरा अजातवाद आहे. विवर्तवादामध्ये पुन्हा दोन प्रकार आहेत, एक दृष्टीसृष्टीवाद आहे आणि दुसरा सृष्टीदृष्टीवाद आहे. जास्त विस्तार करत नाही तर उग वाद निर्माण व्हायचा नको आहे. म्हणजे संयोजकांना म्हणतील, कोण आणला होता तो बुवा नाही का, रज्जू सर्पन काय वाद लावला होता, पुन्हा वाद, असं नको. एका ठिकाणी तसंच झालं. प्रवचनाला बसलेले महाराज, रोज त्यांच्या प्रवचनात हाच विषय, वेदांताचा विषय. मग ते सर्प, वृत्ती, रजत ह्या सगळ्या गोष्टी. एक दिवशी वैतागलं ते श्रोता ऐकणार, काठीच घेतली, म्हणला कुठं आहे तो सर्प, एकदाचा दाखवा म्हटलं, एकदाचा संपवतोच म्हणलं. रोजच सर्प रज्जू सर्प नाही, तसं होऊ नये म्हणून जास्त वाद नाही वाढवत. सांगायचं काय मला एवढंच म्हणायचं आहे की तो असणारा जो संसार आहे तो वास्तविक नाही आहे. अजातवादाच्या दृष्टीने बोलणं आहे. नाही आधी अंती अवसानी, आधी नाही, अंती नाही आणि नंतरही नाही. आम्हाला दिसतो, मग त्याच्यासाठी ही सर्व संगती लावणं असतं. अर्थात महाराज म्हणतात ना, न झाला प्रपंच आहे परब्रह्म, अहम सोहम ब्रह्म आकळले. अर्थात प्रपंच झालाच नाही, प्रपंच एक झाला होता, येतो समूळ मिथ्या वारता, पुढे होईल मागुता, कदा कल्पांती घडेना. तो घडू शकत नाही कारण तो झालेलाही नाही, म्हणून तो पुढेही होणार नाही. म्हणून वास्तविक हा संसार नाहीच. आणि आधी आणि अंती जी गोष्ट असते, मध्यंतरी तीच गोष्ट असते. आधी अंती जी गोष्ट नसते ती मध्यंतरी दिसत असली तरी नसते. हा शास्त्र सिद्धांत आहे. आद्य आचार्य शंकराचार्यांच्या त्यांच्या एका श्लोकामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे, आदो अंत्येचे यद नास्ती वर्तमाने पितंतथा. आदो अंत्येचे यद असती वर्तमाने पितंतथा. जी गोष्टी आधी आहे, अंती आहे, मध्यंतरी दिसत नसली तरी तीच आहे. जी गोष्ट आधी नाही, अंती नाही, मध्यंतरी जरी दिसली नाही तरी सुद्धा मग ती नाहीच आहे. प्रपंच आधी झालेला नाही. उत्पत्तीच्या आधी होता का? नव्हता. उत्पत्ती ज्यावेळेस आता याचा प्रलय होईल नंतर राहणार आहे का? नाही आहे. मग प्रपंच हा आधीही नव्हता, अंतीही नव्हता, पण मध्ये आत्ता आम्ही ज्यावेळेस वर्तमान कालामध्ये इकडं तिकडं फिरतोय सगळं त्यावेळेस दिसतोय ना.
पण शास्त्र असं सांगतंय जी गोष्ट आधी नाही अंती नाही, मग ती दिसत असली तरीही नाहीच. आणि जी गोष्ट आधी असते अंती असते मध्यंतरी नाही दिसू द्या तरी ही तीच गोष्ट असते. परमात्मा आम्हाला दिसत नाही आत्ता, पण तो आधी तोच आहे, अंती तोच राहणार आहे, त्याच्यामध्ये सर्व सृष्टी विलीन आहे म्हणजे तोच राहणार आहे. पण आत्ता आम्हाला प्रतीतीला येत नाही, डोळ्याने दिसत नाही, शास्त्र सांगतं तोच आहे. उदाहरणार्थ शुक्ती रजत, अनेक उदाहरण आहेत. शुक्तीवरी रजत पाहता डोळा दिसे, रज्जुवरी भासे मिथ्या सर्प. एखाद्याला सर्पभ्रम झाला, रस्त्याने निघाला, दोरी पडलेली, सर्प म्हणून तिथं पाहायला गेला, घाबरला. दुसरा शेजारचा आला, बॅटरी घेतली, दाखवलं, अरे काय म्हटला, साप 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 म्हणतो, कुठं आहे बघू म्हटला. टॉर्च लावल्याबरोबर तिथं त्या ठिकाणी त्याला दोरी आहे कळालं, सर्प गेला आहे की नाही. आता दोरी आहे म्हणायला लागला. पण ज्या वेळेस त्याला ही दोरी वाटली, मला सांगा, ज्या वेळेस त्याला सर्प त्या ठिकाणी भासला त्यावेळी तो खरा तिथं सर्प होता का? नव्हता. म्हणजे आधी सर्प होता का? नव्हता. बरं, ज्या वेळेस ती टॉर्च लावून पाहिलं आणि म्हटलं इथं आता साप नाही, म्हणजे नंतरही सर्प नव्हता, बरोबर आहे, हे कळालं. पण ज्या वेळेस दिसत होता तो साप म्हटला, मग आता जी गोष्ट आधी नव्हता तिथं साप निवृत्त झाला, त्याच्यानंतरही नाही हे सिद्ध झालं, मग मध्यंतरी त्याला दिसला. खरं सांगा, तेव्हा तरी होता का? नव्हताच ना. म्हणून जी गोष्ट आधी नसते अंती नसते, परंतु मध्यंतरी जरी दिसली, तो साप जरी वाटला तरी वास्तविक तो नसतोच. तसा संसार हा आधी नाही अंती नाही, म्हणून आता जरी दिसला तरी तो नाही. परमात्मा आधी आहे अंती आहे. जशी दोरी आधीची होतीच, नंतर साप निवृत्त झाल्यावर ही होतीच, मध्यंतरी साप आहे असं वाटल्यामुळे ती नाही वाटली, पण वास्तविक दोरीच होती. तसं परमात्मा आधी आम्हाला आहे, नंतर आहे, आता नाही असं वाटत असला तरी वास्तविक तोच आहे. म्हणून महाराज म्हणतात, सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, सागा हा वेदा जगदाचा. सत्य तू विठ्ठला, कागा हा दाविला जगदाकार. महाराज म्हणतात, हे आम्हाला जग का दाखवलं? कारण तूच सत्य रूपाने आहेस ना बाबा. कारण आधी तूच आहे म्हणून सत्य आहे, अंती तूच आहे म्हणून सत्य आहे, आणि मध्यंतरीही तूच आहे म्हणून सत्य आहे. आणि या दृष्टीनं जर विचार केला, म्हणून महाराज म्हणतात, नाही आधी अंती अवसानी, एरती माईके दुःखाची जनिती. म्हणून जी एर आहे ते माईक आहे, आणि काय ते माईक आहे, माईक आहे ते दुःख रूप आहे. नव्हे दुःखाची जनिती आहे, म्हणजे दुःखाला निर्माण करणारी आहे, त्याची ही जनक आहे, तो जन्य आहे विठाल. म्हणून महाराज म्हणतात, मग सुख हवं असेल तर त्या परमात्म्याला आपण आपलं केलं पाहिजे. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विन जीवा सुख नोहे, एरती माईके दुःखाची जनिती, नाही आधी अंती अवसानी. त्या परमात्म्याला जर आम्ही आपलं म्हटलं तर काय होईल? तो परमात्मा त्याच्यासारखा अविनाशी आम्हाला बनवेल. अविनाश करी आपुलिया ऐसे, लावी मना पिसे गोविंदाचे. त्यासाठी आम्ही त्या फक्त काय केलं पाहिजे? त्याचं पिसे म्हणजे वेड आम्हाला परमात्म्याचं लागलं पाहिजे, नाही का? वेडा झाला वेडा झाला वेडा झाला. वेळ झालाय हो, म्हणून नको म्हटलं. सांगायचं काय आहे? वेड झालं पाहिजे आम्ही. लाचावला भक्तीशी, भक्तीसाठी आम्ही वेड होऊन त्या परमात्म्याची भक्ती केली पाहिजे. तर काय होईल? अविनाश करी, तो परमात्मा आम्हाला अविनाशी बनवतो. अर्थात अविनाश करी आपुलिया ऐसे, अविनाशी बनवतो. लावी मना पिसे गोविंदाचे, त्याचं गोविंदाचं पिसे आम्हाला वेड लागलं पाहिजे. सतत रात्रंदिवस त्याचं माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा लाग. एवढा छंद लागला पाहिजे की आसनी शयनी ध्यानी मनी केवळ आणि केवळ तो परमात्मा त्याचं नामच आलं पाहिजे. आणि असं झालं तर आम्हाला काय होईल? अविनाशी करी, तो अविनाशी बनवेल, आणि म्हणून मग सुखाची प्राप्ती होते. शेवटच्या चरणामध्ये महाराज म्हणतात की अशा पद्धतीनं जर आम्ही त्याला आपलं केलं तर पुन्हा आम्हाला यावं लागणार नाही, जावं लागणार नाही शेवटच्या चरणामध्ये. Thank you.
उत्तमाची उरे कीर्ती मागे उत्तमाची उरे कीर्ती मागे उत्तमाची उरे कीर्ती मागे उत्तमाची उरे कीर्ती मागे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज तुका म्हणे का मरणेची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे एरती माईके दुःखाची जनिती नाही आधी अंती अवसानी. अर्थात महाराज म्हणतात की अशा पद्धतीनं जर आम्ही त्याला केलं तर काय होईल. तुका म्हणे का मरणेची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. आता काय सरलं म्हणजे उत्तम आणि काय उरलं म्हणजे उत्तम हे कळणं गरजेचं आहे, नाही का. इथं महाराज म्हणतात तुका म्हणे काय सरलं. आता माणसाला गंमत अशी आहे, जे सरावं वाटतं ते नेमकं उरतं आणि जे उरावं वाटतं ते नेमकं सरतं. प्रत्येकाचं बघा आयुष्य सरावं वाटतं की उरावं वाटतं, पण ते नेमकं दुःख सरावं वाटतं की उरावं वाटतं. सरावं, पण ते नेमकं ऐक बरं सरावं म्हटलं, एक जण म्हटलं उरावं. म्हणजे आम्हाला जे सरावं वाटतं ते नेमकं उरतं आणि जे उरावं वाटतं ते नेमकं सरतं. उलट आहे. मग काय सरलं म्हणजे उत्तम आणि काय उरलं म्हणजे उत्तम. महाराज म्हणतात तुका म्हणे का मरणेची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. कारण जन्माला आला म्हटलं की जावं तर लागणार आहे, नाही का. मरण सरे आणि कीर्ती उरे, पण राहिली पाहिजे काय. कीर्ती रूपानं आपण शिल्लक राहिलंच पाहिजे, कीर्ती उरली पाहिजे, ते खरं मरण सरणं म्हणजे काय. आणखीन जर सांगायचं झालं, मगाशी सुरुवातीला मी बोलून आलो काही संस्कार सांगितलेले आहेत. 16 संस्कार सांगितलेत बाबापाद्यांनी, त्याला 2 उपसंस्कार सांगितलेत. 16 के 16, 16 दोन्ही 32, 16 त्रिक 48. अशा 48 संस्कारांनी जो जीवन जगतो त्याला खरं माणूस म्हटलं पाहिजे, नाही का. शास्त्राणी यत्र गच्छन्ते तत्र गच्छन्ते नराहा मनयो यत्र गच्छन्ते तत्र गच्छन्ते वानराहा म्हटले. शास्त्रांनी जशा पद्धतीनं सांगितलं तशा पद्धतीनं आपलं जीवन जो जगतो त्याला नर असं म्हटलं जातं. नीट ऐका, शास्त्रांनी जसं सांगितलं तशा पद्धतीनं जीवन जगतो त्याला नर म्हटलं जातं आणि आपल्या मनाचा शहाणपणा करून जो जीवन जगतो त्याला वानर म्हटलं जातं. मग आपण नर वानर हे आता घरी जाऊन निवांत विचार करायचा, नाही का. सांगायचं काय आहे, या संस्काराने जीवन जगलं पाहिजे. त्या संस्कारामध्ये काही सोहळे सांगितलेले आहेत. 3 सोहळे आलेले आहेत. एक जन्म सोहळा आहे, दुसरा लग्न सोहळा आहे आणि तिसरा मृत्यू सोहळा आहे. आपल्या शास्त्रामध्ये वारकरी संप्रदायानुसार आपल्या या संस्कृतीनुसार जर आपण विचार केला तर मृत्यू हा एक सोहळा होऊ शकतो, नाही का. मृत्यू हा सोहळा आहे, हा आपल्याला करता येतो. पण कधी करता येईल, जेव्हा माझे मरण पाहिले म्या डोळा तो सुख सोहळा अनुपम. अर्थात आपलं मरण आपल्या डोळ्यानं पाहणं, मरणाला मारणं म्हणजे जन्म आपला मरण सोहळा सिद्ध होतो. मरणालाही मारणं, मरण सर्वांना मारतं पण त्या मरणाला मारलं पाहिजे अशी मरणमारी विद्या म्हटलंय. मरणमारी विद्या म्हणजेच ते ज्ञान आहे, ते ब्रह्मज्ञान, ते आत्मज्ञान. म्हणजे काय आहे, मरणमारी विद्या आहे. म्हणजे मरणाला मारून टाकतं आणि आपणाला अमर करतं. असं होणं म्हणजेच काय आहे, तो सोहळा होतो आणि हा सोहळा होणं गरजेचं आहे. नाहीतर माणसं मरण मरण म्हटलं की आपल्याला वाईट वाटतं सहसा, पण शास्त्र त्याला वाईट मानायला तयार नाही, त्याला सोहळा म्हणून सांगितलेलं आहे. पण तशा पद्धतीनं असं मरण आलं पाहिजे, लक्षात घ्या. ते चांगलं आहे. मग
ते उत्तम आहे, नाही का? म्हणून महाराज आपण जर का बघितलं मरण हे चांगलं आहे. कशा दृष्टीनं? जेव्हा असं होईल, पूर्वीच्या काळामध्ये सर्वांकडे सर्व मोठे आता कार्यक्रम करायचा आपण म्हटलं, सर्व मोठी भांडी आपल्याकडे असतात का? नाही. मग आपल्याला कोणातरी केटर्स जो ज्याच्याकडे भरपूर भांडी आहेत त्याच्याकडे जावं लागतं. तिथून आपण भांडी आणतो, तिथून आणल्यानंतर आपला स्वयंपाक करतो, सर्व जेवण वगैरे झालं मग आपण देतो. तसं एकाने सर्व भांडी केटर्सकडून आणली, 10 वाट्या, 10 ताटं, 10 फार कमी होतात का? 100 घ्या. 100 ताटं, 100 वाट्या, 100 ग्लास, चमचे नको म्हटले, ते आहेत आमच्याकडे भरपूर. असे सगळं घेऊन आले. आणि असं घेऊन आल्यानंतर देताना मात्र 100 पद्धतीनं देत गेले. केटर्सवाला म्हटला, अरे 100 नेले होते, 100 कसं काय? तो म्हटला, अहो तुमची असणारी भांडी सगळी जन्मली म्हटले, वेले तिथं, पण ते 100 झाले म्हटले, त्यामुळं हे तुमचं तुम्हाला घ्या म्हटले, मला नको. जन्म आम्हाला चांगला वाटतो. मी कशासाठी सांगतोय? जन्म चांगला वाटतो माणसाला, मरण म्हटलं की नको वाटतो. पुढच्या वेळेस दुसरा कार्यक्रम निघाला, पुन्हा गेला. आता म्हटले थोडे VIP लोक आहेत, ते कार्यक्रमाला येणार, त्यांना असं साध्या ताटात, साध्या वाटीत, साध्या ग्लास पाण्याचा देऊन जमतं का? नाही म्हटले. मग चांदीची ताटं, सोन्याच्या वाट्या, नाही का, असे सर्व पितळ, तांब, त्याचे ग्लास असे आम्हाला द्या म्हटले. मग 100 असणारी ताटं, 100 वाट्या, हे सर्व असं साहित्य घेतलं, घरी आले मोजून, आणि कार्यक्रम वगैरे झाला, सर्व जेवण संपन्न सगळं झालं. द्यायला गेल्यानंतर काय 80 सोन्याची ताटं, 100 नेली, 80च दिली, नाही का? पुन्हा असणारे वाट्या द्यायला गेला, 70च भरल्या. चमचे द्यायला गेला, 60. अरे म्हटलं, नेताना सगळं 100 नेलंय, नेताना अहो काय करायचं म्हटले. घरी घेऊन गेलो, आणि घरी घेऊन गेल्यानंतर म्हटला त्यातली मेलीच म्हटला बाकीची, आणि म्हणून ही कमी झालीत म्हटला, बाकी काय नाही. तो म्हटला, मरतेत कशी? म्हटला, अहो जशी वेली कशी वाढली कशी तशी मेली म्हटलं, आता करायचं काय? म्हटलं, सांगायचं काय होतं मला, माणसाला जन्म चांगला वाटतो, मरण चांगलं वाटत नाही. परंतु जन्माला आलं म्हटलं की आम्हाला प्रत्येकाला जावं लागतं. परंतु जात असतानाही ज्याने खरं आपलं जीवन त्या परमात्म्याच्या चरणावरती समर्पित केलेलं आहे, भक्तिभावाने आपलं जीवन जगलेलं आहे, तशा पद्धतीनं जीवन जगलं तर महाराज म्हणतात त्याला कशी अवस्था प्राप्त होते? तुका म्हणे एका मरणेची सरे. त्याचं मरण एकदाच येतं, ते सरून जातं, अर्थात मरण सरतं आणि कीर्ती उरते. असं प्राप्त होणं ते तेव्हाच होतं जेव्हा देवाला आम्ही आपलं करतो. आणि म्हणून महाराज म्हणतात, असं मरण सरावं वाटत असेल आणि कीर्ती उरावी वाटत असेल, त्यासाठी आम्ही परमात्म्याला आपलं केलं पाहिजे. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विन जीवा सुख नोहे. एरती माईके दुःखाची जनिती, नाही आधी अंती अवसानी. अविनाश करी आपुली आईसे, लावी मना पिसे गोविंदाचे. एरती माईके दुःखाची जनिती, नाही आधी अंती अवसानी. तुका म्हणे एका मरणेची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे. एरती माईके दुःखाची जनिती, नाही आधी अंती अवसानी. झालेली सेवा माऊली ज्ञानोपराय जगद्गुरु तुकोबाराय पंढरशे पांडुरंग भगवान परमात्मा, त्याचबरोबर ज्यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आज आपण या ठिकाणी सर्वजण जमलेलो आहोत, ते हरिभक्तपरायण वैकुंठवासी श्यामराव वा गणुबुवा चव्हाण यांच्या देखील चरणी समर्पित करतो. झालेली सेवा पुनश्च एकदा आपल्या सर्वांच्या चरणी समर्पित करून सेवेला इथेच पूर्णविराम. सर्वांनी एकदा मोठ्या प्रेमाने जगद्गुरु तुकोबार यांचं नामचिंतन घ्यायचं आणि हाताने टाळी वाजवायची. तुकाराम 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 तुकाराम